काल मी स्वतः पिंपरी चिंचवडमध्ये होतो. दीड महिन्या अगोदर ज्यांनी निवडणूक ज्यांच्या विरोधात लढवली, आज त्यांच्याच लोकांना सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांचे वाढदिवसाचे बॅनर लावावं लागावे, हीच एकंदरीत आपण जर पाहिली असेल तर एक आगळीवेगळी भूमिका त्यातून स्पष्ट होते. आणि आता या चर्चेला जेवढं उदाहरण येत असेल, हा प्रश्न आम्हाला नाही तर जे आमच्याकडनं गेलेले हे यांना लागू होते. मग नेमकं हे सर्व उठाठोपी कशासाठी केली आणि ह्याच्यातून काय साध्य झालेले आहेत हे त्यांचीच लोक त्यांना विचारण्याचं काम करतात. आणि म्हणून आजही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की वारंवार माननीय मुख्यमंत्र्यांना जाऊन दिल्लीमध्ये भेटून किंवा परत एकदा असं एक मी आता फोटो सेशन म्हटलं तर ते चुकीचं होईल, पण वारंवार त्याच्यामध्ये जाऊन भेटून घेऊन दाखवावं लागतो की हो मीही दिल्लीमध्ये जातो आहे, आम्हीही दिल्लीमध्ये आहोत, आमचीही दिल्लीमध्ये थोडी ती पकड आहेत, ही कुठेतरी आहेत. आणि मला असं वाटते नजदीकच्या काळामध्ये ज्यावेळी अजून काही काळ झाल्यानंतर या सर्व गोष्टी होईल. या सर्वांपलीकडे मला जे दिसते की 105 आमदार असलेला जो पक्ष आहे त्याच्यातल्या आमदारांच्या काय भावना असतील. अर्थात हसगीत अनेक वेळा काही बोलतात ऑफ द रेकॉर्ड, ते काही इकडे बोलणं उचित होणार नाही. परंतु 105चा पक्ष असलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांची ना मुख्यमंत्री होऊ शकत आहेत, ना त्याच्यातले कॅबिनेट मंत्री होऊ शकतात. आणि जे नवीन तरुण जे सहकारी आहेत, जे 2-2, 3-3 टर्म त्यांनी इकडे काम केलेले आहेत, त्यांचा नंबर कधी लागेल हाही एक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उदय सामंत असं बोलतायत की अजितदादा आमच्या सोबत आल्यापासून सर्व विरोधी पक्ष आम्हाला गद्दार बोलणं बंद झालेलं आहे आणि जर त्यांच्यात खरंच हिंमत असेल तर त्यांनी अजितदादांनाही गद्दार बोलला. तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. आमच्या पक्षामध्ये गद्दारी झाली म्हणून तो विषय आला आणि तो काही विषय आम्ही सांगितलेला नाही, हा कार्यकर्त्यांकडनं आलेला आहे. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की जर उद्या त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये असेल तर तो त्यांचा विषय. मला आम्ही त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं उचितच होत नाही आहे एक. आणि महत्त्वाचं असं आहे की ज्या अर्थी ते आता सांगतायत, मग आता जी निधी वाटपाचं जे झालेलं आहे त्यात झुकता माप कोणाला मिळालेलं हाही त्याच्याही बाबतीत त्यांनी कुठेतरी स्पष्ट करावं. आम्हाला अपेक्षा होती की राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी अतिरिक्त सप्लिमेंटरी बजेट ज्यावेळी इकडे ठेवण्याचं काम केलं त्यावेळी सर्वांना समान निधी देण्याची भूमिका ही त्यांची असावी. आणि आम्ही आजही अपेक्षित आहोत. परंतु विधान परिषदेमध्ये ज्यावेळी पुरवण्या मागल्या आल्यानंतर जर तशी निधी जर तिकडे दिसली नाही, समान निधी वाटप जर झालं नाही, तर आम्ही स्थगनच्या माध्यमातून देखील या प्रश्नाला देखील वाचा फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ठाकरेंवरती टीका केलेली आहे की त्यांचं म्हणणं आहे की पालघर साधू हत्याकांड जे झालेलं त्याच्यावरती कधी तुम्ही चर्चा करायला तयार नव्हता आणि आज मणिपूरवरून तुम्ही चर्चेची मागणी करता. दुर्दैवी आहे की अशा घटना ज्यावेळी होत असतात त्यावेळी असे काही राजकीय जे लोक आहेत वेगवेगळ्या माध्यमातून टीका आणि आरोप करण्याचं काम करत आहेत. तिकडचे तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की असे 100हून जास्त घटना घडलेल्या आहेत, याच घटनेवरती तुम्ही का बोलता. तर मला वाटते की यांचं संतुलन आता राहिलेलं नाही आहे आणि त्याच्यामधल्या त्यांच्या ज्या असलेल्या ज्या भावना आहे या स्पष्ट होत आहेत आणि त्याच्यात प्रतिक्रिया देण्यात काय उचित होणार नाही. असं म्हटलं जातं की पवारांच्याकडे जे आमदार आहेत त्यांच्यामध्ये आता 2 गट झालेले आहे. एक गट म्हणतोय की सत्तेत जायचं आहे, दुसरा गट म्हणतोय की पवारांसोबत थांबायचं. त्यामुळे मतमतांतर दिसते. म्हणजे अजित पवार मनधरणी करताना पवारांची मनधरणी करता आमदारांची मनधरणी झाली असं म्हटलं जातं. आपण जर पाहिलं असेल का हा त्यांचा पूर्ण रीतीने अंतर्गत विषय आहेत, त्याच्यात आम्ही प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही. परंतु ज्यावेळी आम्ही विरोधी पक्ष म्हणून सभागृहामध्ये आम्ही भांडतोय त्यावेळी निश्चितपणे जयंत पाटील जी असतील, जितेंद्र आव्हाडजी असतील आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालीले आमदार जे आहेत किमान आज बोलताना दिसत आहेत किंवा भांडताना दिसत आहेत. आणि मला असं वाटते नजीकचा काळच हे स्पष्ट करेल की बघ नेमकं कोणाच्या मनामध्ये काय. भाऊ दुसरीकडे पाहायला गेलं तर जितेंद्र आव्हाड असतील किंवा अनिल देशमुख असेल यांना निधी दिला जात नाही, मात्र जे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात जयंत पाटील यांना निधी दिला जातो. माझी माहिती अशी आहे की त्यांनाही निरोप आला असावा किंवा होता, पण त्यांनी ते मान्य केलं का नाही केलं हे मला त्याच्यामध्ये मला जायचं नाही. पण शेवटी प्रश्न तो नाही आहे. विकास निधी सर्वांना मिळालं पाहिजे आणि इतरांना मिळाला तर आम्हाला त्याचा आनंद आहे. पण ते मिळत असताना मग काँग्रेस पक्षाचे आणि आमचे पक्षाचेच आमदार त्याच्यापासून कसे काय वंचित होऊ शकतात. मग त्यांचे भागातले लोक हे काय महाराष्ट्रात राहत नाही का. हे दुर्दैवी आहे. आणि म्हणून याही बाबतीत स्थगनच्या माध्यमातून देखील वेळ आल्यास आम्ही विधान परिषदेमध्ये हा प्रश्न आम्ही मांडल्याशिवाय राहणार.
हिंदी में जानना चाहते हैं कि फंड के बंटवारे को लेकर भेदभाव किया जा रहा है, ऐसा आरोप आप बहुत ही दुर्दैव की बात है कि जो पुरवनी मांगनी और जो सप्लीमेंट्री डिमांड्स आए कि उसमें सिर्फ सत्ताधारी लोगों को फंड दिया जा रहा है, जो विपक्ष के लोग हैं उनको फंड न देने की भूमिका ली जा रही है और ये दुर्दैवी है। और इसीलिए इसके बारे में जब ये विधान परिषद में जब ये सप्लीमेंट्री बिल आएगा, सप्लीमेंट्री बजट आएगी तो हम इसमें आवाज़ उठाने का काम करेंगे। एक सवाल मेरा अलग है कि महाराष्ट्र में 14 लाख अपात्र किसानों ने पीएम की जो सम्मान योजना है, जो 6,000 रुपये सालाना मिलते हैं, उसमें 1,754 करोड़ रुपए की चौपट लगाई है और 14 लाख अपात्र किसान है उसमें, क्या कहेंगे? बहुत दुर्दैव की बात है क्योंकि जिस निकष से घोषणाएं होती है लेकिन जो निकष की जो अमलबजावनी करनी चाहिए उसमें ये हमेशा देखा गया है कि निधि का कम से कम कैसे उपयोग हो। तो अगर ये मैं सिर्फ इसमें नहीं है, जैसे आपने कहा स्वाभिमान और आयुष्य की भी योजना जो हमने देखी है, और भी बहुत सारी योजनाएं लाभार्थियों की संख्या बड़ा बताने का काम करते हैं और आखिर में वो संख्या आके कम होती है और वही स्थिति राज्य की है। शासन अपने दारी के माध्यम से ऐसी हो गई कि जनता को अब शासन के दरबार में लाकर खड़ा करने का काम किया जा रहा है। तो ये सिर्फ घोषणाएं होती है लेकिन कृति से कुछ भी नहीं होता है। ये देश में जैसा हालत है वैसे राज्य में भी है। हिंमत असेल तर अजित पवारांना गद्दार म्हणून दाखवा असं आव्हान उदय सामंत यांनी मी आताच बोललो की व त्यांच्याबद्दलची जी प्रतिक्रिया होती, जे आमच्याकडनं गेलेली जी लोक आहे, हा काय आमचा विषय नाही, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे। त्यांनी ती काय गद्दारी काय आमच्याबरोबर केली का कोणावर केली किंवा काय केली किंवा त्यांनी त्यांचा विचार घेतला आणि गेलं। काल पण आम्ही ज्यावेळी सन्मान्य अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांना आम्ही भेटलो त्यावेळी आमदार या नात्याने आम्ही आमची भूमिका किंवा आम्ही एक सदिच्छा भेट म्हणून देऊन देण्याचं काम केलेलं आहे। तो आमच्या पक्षाला लागू होत नाही। मात्र ही जी भूमिका ज्यावेळी प्रतिक्रिया किंवा भूमिका ही मांडली गेली ही काय नेत्यांकडनं आली नाही, ही कार्यकर्त्यांकडनं आलेली आहे। कारण कार्यकर्त्यांच्या जीवावरती जे आमदार झालेत, ज्यांनी कार्यकर्त्यांच्या बळावरती जाऊन मंत्रीपद घेण्याचं काम केलेलं आहे, तेच आज सोडून गेल्यानंतर त्यांनी तो शब्दप्रयोग केलेला आहे। चला, धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।